नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी असे पोटॅटो वेजेस घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी चांगले मस्तपैकी असे मोठे बटाटे घेतलेले आहेत कच्चे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे, पिरी पिरी मसाला घेतलेला आहे, चिली फ्लेक्स घेतलेला आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण आता कच्चे बटाटे आहेत ते चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। असे एका बाउल मध्ये पाणी घेऊन असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चांगले। त्याच्यावरची जी माती असते ती निघून जायला पाहिजे, त्यासाठी आपण आता हे स्वच्छ धुवून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपण आता हा बटाटा कट करणार आहोत। एकासा बाजूने असे त्याचे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत। असे बघू शकता तुम्ही, असे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर परत पाण्यामध्ये हे ठेवून द्यायचे आहेत। परत थोडेसे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इकडे मी मस्तपैकी एक छोटीशी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालून घ्यायचं आहे मस्तपैकी। त्यानंतर आपण जे बटाट्याचे स्लाइड्स केले होते ते घालून घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये असे घालून घ्यायचे। त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। मग फक्त एक उकळी येण्यासाठीच आपण आता ह्या बटाटे उकडवून घेणार आहोत। जास्त ह्यांना ओव्हरकुक नाही शिजवायचं आहे, बटाट्यांना कच्चे पक्केच ठेवायचे आहेत। बघू शकता आपले बटाटे उकडलेले आहेत। आपण आता एका कपड्यामध्ये पसरवून घेणार आहोत। असे काढून घ्यायचे आणि मग एका कपड्यामध्ये असे पसरवून ठेवून द्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही। त्यानंतर दुसऱ्या कपड्याने हे थोडे जरा सुकू द्यायचे आहेत, म्हणजे असे नॉर्मली सुकून द्यायचे आहेत। इकडे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता जे बटाट्याचे तुकडे सुकवले होते ते घालून घेणार आहोत। मग थोडंसं आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे। मग असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे, त्यासाठी मी इकडे एक बाउल घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपण आता ह्या बाउल मध्ये 2 चमचे मैद्याचं पीठ घालून घेणार आहोत। मग 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत। मग अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे, बघू शकता तुम्ही। नेहमीप्रमाणे मी एका छोट्याशा कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं। आपण आता हे बटाट्याचे तुकडे ज्या बॅटर केलेलं होतं त्यामध्ये असे डीप करून घेणार आहोत। असं डीप करून घ्यायचं। त्यानंतर मस्तपैकी असं तेलामध्ये सोडून द्यायचं आहे। बघू शकता तुम्ही। गोल्डन ब्राउन होईपर्यंत चांगलं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता आपले पोटॅटो वेजेस तयार झालेले आहेत मस्तपैकी। मस्तपैकी टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता तुम्ही। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा तुम्ही। माझी ही मस्तपैकी अशी पोटॅटो वेजेस ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर करायला विसरू नका। धन्यवाद।